आमदार रोहित पवार आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज यशवंतराव चव्हाण यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त अजित पवार हे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी पोहोचले नाहीत अशी पण माहिती समोर येते। पण आपण यशवंतराव चव्हाण यांनाच फॉलो करतो, त्यांच्याच विचारांवर मार्गक्रमण करतोय असं सुद्धा ते म्हणतायत। काय म्हणाल? ठीक आहे, चव्हाण सेंटरला ते आज आले नसतील, येऊ शकले नसतील, बजेट आहे असं आपण समजूया। पण बजेटमध्ये आज बजेटचे जे प्रश्न आमदारांनी मांडले त्याला उत्तर मात्र अजितदादा देणार आहेत। त्यामुळे उत्तर देत असताना चव्हाण साहेबांच्या नावाली एखादी चांगली योजना आणि चांगला निधी त्या योजनेसाठी देण्याची संधी अजितदादांना आज आहे जयंतीनिमित्त। त्यामुळे आज भाषणामध्ये बोलत असताना चव्हाण साहेबांना केंद्रबिंदू ठेवून महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार पुढे कसा घेऊन जाता येईल त्यासाठी रोजगार, युवा, महिला यांच्यासाठी ज्या पद्धतीने चव्हाण साहेबांनी त्या काळामध्ये प्रशासन चालवलं होतं, शासन चालवलं होतं, तशी एखादी योजना, चांगली योजना आणि हजारो कोटीचं नियोजन प्रोव्हिजन त्या योजनेला द्यावं अशी घोषणा आज जर केली तर मला असं वाटतं की त्यांना जो अधिकार आहे त्या अधिकाराचा योग्य वापर हा विचारासाठी अजितदादांनी केला असं आपल्याला म्हणता येईल। सुरेशदादा यांनी थेट म्हटलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुरेश दस यांना समज द्यावी, मी राष्ट्रीय नेता आहे, माझ्यावर अशा पद्धतीनं बोलणं, उघड उघड बोलणं योग्य नाही अशी खतखत व्यक्त केली आहे। कसं पाहता, याकडे धुसफूस सुरू झाली आहे भाजपमध्ये? हे बघा, काही प्रमाणात असंच म्हणावं लागेल की त्यांच्यात काही ना काहीतरी गोष्टी सुरू झालेल्या आहेत। आता पूर्वी शिंदे साहेबांचे आमदार अजितदादांच्या विरोधात होते, अजितदादांचे बीजेपीच्या विरोधात, मग नंतर शिंदे साहेब बीजेपीच्या विरोधात बोलत होते। म्हणजे हे इलेक्शन नंतर ह्या सगळ्या गोष्टी तिथे सुरू झाल्या। म्हणजे धुसफूस ह्या तीन पक्षामध्ये आहे। आता एका त्याच पक्षामध्ये जर धुसफूस सुरू झालेली असेल जी आता तिथं दिसते, याच्यावरून एकच कळतं, 1-2 वर्षानंतर जे सर्व आमदार आहेत ते मात्र एकामेकाला काय काय करतील, म्हणजे एकामेकाचे कपडे फाडतील का काय अशी परिस्थिती सुद्धा येण्याची शक्यता दर्शवता येईल। शिंदे यांच्या ज्या योजना होत्या त्या कुठेतरी बंद करण्यात आल्या, अजित पवार यांनी त्याला निधी दिला नाही असं सुद्धा बोललं जातंय। पुन्हा एकदा यावरून देखील धुसफूस आहे महायुतीमध्ये। त्या ज्या योजना होत्या जसं की त्याच्यामध्ये आनंदाचा शिदा होता, त्याच्याचबरोबर धार्मिक पर्यटनासाठी त्यांनी एक योजना आणली होती। ह्या सगळ्या योजना लोकात पॉप्युलर होत्या। आता ज्या योजना पॉप्युलर असतात त्या कुणी आणल्या, कोण मुख्यमंत्री होतं, त्यांच्या नावाली त्या जुडल्या जातात, ते शिंदे साहेबांनी आणल्या होत्या। मग कदाचित असं असेल की आज सत्तेतल्या लोकांना शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं झालं पाहिजे असं वाटत नसावं, म्हणून कुठेतरी त्या योजनेला थोडंसं दाबण्याचा प्रयत्न हा जाणून बुजून केला जातोय। आणि उद्या जाऊन तुम्हाला जर बघायचं झालं तर कुठेतरी मुख्यमंत्री असाही संदेश तिथं देत असावेत की आमदार असतील नाही तर नेते शिंदे साहेबांचे उद्या जाऊन त्यांच्याकडे जाण्यापेक्षा माझ्याकडे मी तुमची कामं करतो, कारण का मी जर योजना बंद करू शकतो तर मी तुमची कामंसुद्धा त्या ठिकाणी न करण्याचे आदेश देऊ शकतो। त्यामुळे माझ्याकडे मी कामं करतो। म्हणजे 2029ची सुरुवात भाजपची आत्तापासून सुरू झाली। यांचं वक्तव्य किती सूचक वाटतं, कारण ते म्हणतात की लाडकी बहीण योजना बंद झाली तर इतर 10 योजना सरकार सुरू करेल। सूचक वक्तव्य आहे आणि लाडक्या बहिणींना फटका भविष्यामध्ये बसेल असं चित्र दिसतंय सध्या। नाही बघा, इलेक्शनच्या तोंडावर तरी त्या योजनेला कुठं फटका बसणार नाही। जोपर्यंत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदचे इलेक्शन होतील तोपर्यंत ते काय करणार नाही, त्यानंतर नक्कीच काही ना काहीतरी करू शकतील आणि परत इलेक्शनच्या आधी ते आणू शकतील। त्यामुळे हे काही करू जर दिलेला इलेक्शनच्या काळामध्ये दिलेला शब्द हे पाळू शकत नाहीत तर मग या सरकारला आपण म्हणायचं काय? नितेश राणे यांनी जी विधानं केली आहेत गेल्या काही दिवसांमध्ये ती किती योग्य वाटतात? छत्रपतींबद्दलचे असू दे किंवा झटका मटनबद्दल असू द्या, काय म्हणाल? बघा, झटका मटनसाठी त्यांनी मल्हार.com काहीतरी एक नवीन प्लॅटफॉर्म आणलं असं आम्हाला कळतं। .com म्हणजे तसं प्रायव्हेटच झालं, ती कंपनी कोणाची हे कुठेतरी तिथं सांगावं लागेल आणि सरकारची असेल तर .org का नाही केलं? आणि मग सरकारची असेलच खरं तर मग मुख्यमंत्र्यांनी तिथं का बोलवलं नाही? आणि दुसरा विषय तुम्ही जर बघितला तर नितेश राणे भाऊ काय करतात की दरवेळेस भूमिका बदलतात। काँग्रेसमध्ये असताना भूमिका वेगळी होती, सावरकरांच्या विरोधात नितेश राणे हे तिथं बोललेले आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे। आता भाजप बरोबर आहेत, त्यामुळे भाजपला ज्या गोष्टी योग्य वाटतात तसंच नितेश भाऊ तिथं बोलतील। दुर्दैवाचं पूर्वीचा त्यांचा इतिहास वेगळा होता जो खरा होता आणि भाजपबरोबर आल्यानंतर जो भाजप प्रेरित इतिहास आहे या सगळ्या महामानवांचा हा कुठे त्यांच्या डोक्यात गेलेला आहे आणि खोटा इतिहासाचा दाखला देत ते त्या ठिकाणी बोलतात असं आपल्याला म्हणावं लागेल। पण विरोधक म्हणून तुमची काही ठोस भूमिका या सगळ्यांबद्दल? आपण अशा नेत्यांबद्दल आपण बोलू शकतो जे कुठेतरी विचार तरी करतील, पण जे नेते विचार न करता नुसते नेत्याला नाही तर त्यांचे जे प्रमुख आहेत त्यांना खुश करण्यासाठी बोलण्यासाठी काही बोलत असतील, त्यांच्याबद्दल किती काय बोललं तर त्यांना काय फरक पडणार आहे हाही विषय लोकांनी त्याचं उत्तर खऱ्या अर्थाने दिलं पाहिजे। बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।